धुले जिले के गोंदुर गांव के निवासी रामजी सुतार को हाल ही में महाराष्ट्र सरकार द्वारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार से सम्मानित किया गया था। रामजी सुतार ने पूरे भारत में छत्रपति शिवाजी महाराज और संभाजी महाराज की कई घुड़सवारी प्रतिमाएं बनवाई है, जिनमें सरदार वल्लभ भाई पटेल की सबसे बड़ी प्रतिमा स्टैचू ऑफ यूनिटी भी शामिल है। धुले जिले के गोंदुर गांव के रहने वाले जग विख्यात मशहूर मूर्तिकार रामजी सुतार ने अपने पैतृक गांव में गोंडूर में मिले इस महाराष्ट्र भूषण पुरस्कार से बहुत ही खुश नजर आ रहे हैं। हाँ दादा, रामजी सुतार यांना पुरस्कार जाहीर झाला आहे, त्याबद्दल काय सांगाल आपण गोंदूर ग्रामस्थ म्हणून? मी किशोर साहेबराव बदाणे, माजी सरपंच गोंदूर। आज महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आमच्या गोंदूर येथील श्री रामजी सुतार यांना जाहीर केलेला आहे। त्याबद्दल सर्वप्रथम मी रामजी सुतार यांचे अभिनंदन करतो। श्री रामजी सुतार हे गोंदूर येथील रहिवासी, त्यांनी या छोट्याशा गावामध्ये जन्म घेतला। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 रोजी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला होता। त्यांचा जन्म मुळात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये झाला असल्यामुळे त्यावेळेस सोयीसुविधा नसताना सुद्धा त्यांनी आपलं जे शिक्षण होतं ते गोंदूर येथील जिल्हा परिषद शाळा, निमडाळे येथील जिल्हा परिषद शाळा, काही काळ त्यांनी धुळ्यात आणि नंतर मुंबईला त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं। आणि शिल्पकलेमध्ये अतिशय ते पारंगत होते। लहानपणापासूनच त्यांना आपल्या जो गारा असतो, ती माती असते, त्या मातीच्या मूर्ती घडवण्याचं काम ते संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी करत होतं। सुतारीचा व्यवसाय त्या ठिकाणी ते करत होतं। असं अतिशय पारंगत शिल्पकलेमध्ये संपूर्ण कुटुंब पारंगत होतं आणि त्यातल्या त्यात श्री राम सुतार साहेब हे अतिशय हुशार त्या ठिकाणी निघाले। त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण करून त्यांनी शिल्पकलेमध्ये ते काम करत असताना अनेक असे शिल्प त्यांनी त्यांच्या हातून या ठिकाणी घडलेले आहेत। आणि या सर्वांची दखल घेऊन ते दिल्ली या ठिकाणी स्थायिक झाले। त्या ठिकाणी त्यांनी एक मोठा स्टुडिओ त्या ठिकाणी उभारलेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी शिल्पकलेचं काम अवघ्या पूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी त्यांचं शिल्पकलेचं काम त्या ठिकाणी व्यापलं गेलं। आणि त्यांना भारत सरकारने 1996 साली पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना दिलेला होता। त्यानंतर 1916 साली पद्मविभूषण या पुरस्काराने सुद्धा त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं होतं। असं या आमच्या छोट्याशा गावातनं गेलेले राम सुतार साहेब यांनी त्यांच्याबरोबरच आमच्या गावाचं सुद्धा नावलौकिक या ठिकाणी त्यांनी वाढवलेलं आहे। ते शिल्पकलेचं काम करत असताना अनेक त्यांनी शिल्प घडवलेले आहेत, पण स्टॅच्यू ऑफ युनिटी जगातील सर्वात मोठा पुतळा त्यांनी या ठिकाणी उभारलेला आहे। याचं कौतुक आणि याचा अभिमान आमच्या गोंदूरवासियांना आहे। त्याचबरोबर श्रीराम मंदिर अयोध्यामध्ये झालेलं राम मंदिराचे शिल्पसुद्धा त्यांच्या हातून घडलेलं आहे। असं पवित्र काम त्यांनी केलेले आहे। भारत सरकारने महात्मा गांधी यांचे 350 पुतळे त्यांनी तयार केलेले होते, अर्ध पुतळे। आणि हे पुतळे 170 देशांमध्ये त्यांनी त्या ठिकाणी पाठवलेले आहेत। 170 देशांमध्ये आमच्या गोंदूर गावातील राम सुतार साहेब यांनी साकारलेला शिल्प त्या ठिकाणी पाठवलेले असल्यामुळे अप्रत्यक्षरित्या गोंदूर गावाचं नाव लौकिक त्या ठिकाणी होत असतं। असं काम करणाऱ्या आणि वयाच्या या वर्षी राम सुतार साहेब हे 100 वर्ष त्यांनी वय पूर्ण केलेलं आहे। प्रदीप बदाणे, श्री माननीय राम सुतारजी साहेब यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्य शासनाचे व राम सुतारजींचे खूप खूप अभिनंदन। आमच्या गावाचं नाव खूप उज्ज्वल केलं, त्याबद्दल खूप अभिनंदन। वयाच्या 100व्या वर्षी त्यांनी राज्य शासनाने दखल घेतली, त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार, धन्यवाद। मूळ गोंदूर गावचे रहिवासी आमच्या आजोबांचे बालमित्र राम सुतारजी यांनी गोंदूर गावातून प्रवास सुरू केला आणि पुढे खूप मूर्ती साकार केल्या।
स्टॅच्यू ऑफ युनिटी असेल आणि असे अनेक शेकडो पुतळे त्यांनी शिल्प केले. त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि राज्य शासनाचे खूप खूप अभिनंदन. गोंदूर आमच्या गावचे राम सुतार यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. आमच्या गावाच्या पूर्ण गावाच्या वतीने, ग्रामपंचायतीच्या वतीने मी सरपंच असल्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन करते. राम सुतार हे यांनी आत्तापर्यंत पुष्कळ पुतळे केलेले आहेत आणि माझ्या सासऱ्यांचे ते वर्गमित्र असल्यामुळे मला खूप अभिमान वाटतोय त्यांचा. माझ्या वतीने मी पूर्ण गावाच्या वतीने म्हणजे मला खूप अभिमान वाटतोय. गोंदूर ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करते. स्पीड न्यूज भारत.